विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी जैनम धीरजी जैन आणि कुमारी जीविका धीरजी जैन आणि त्यांच्या मातोश्री ममताजी धीरजी जैन या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती आपण सांगणार आहेत. थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमासाठी आपल्या मोहित्र संस्थेचे संचालक प्रवीण जाधव हेही उपस्थित राहणार आहेत. आणि आता तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक आदरणीय अशोक शेट्टी बागमार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समोर आलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे जनता इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य आदरणीय बसट सर, पर्यवेक्षक आदरणीय वशीर सर, बालभारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करेल की आपण पहिल्या चेअर्सवरती येऊन बसायचं आहे. बसट सर, वशीर सर, कुलकर्णी मॅडम आपण पुढे बसायचं आहे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी ह्या जे तरुण विद्यार्थ्यांनी आहेत, आपल्या नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत, यांनी जे काही महान असं कार्य केलेलं आहे, व्यवसायामध्ये अतिशय कमी वेळामध्ये, म्हणजे नववी दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. बालभारती पब्लिक स्कूलचे 3री ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. अतिशय कमी वेळामध्ये समोर असलेले हे जे जयंती जैन आणि जीविका जैन दोन विद्यार्थी, हॅलो हॅलो, ह्या दोन विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कशा पद्धतीने घडवलेलं आहे त्याची मी थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे. खरं तर व्यक्तींकडे पैसा किती असू द्या, खरं जी वास्तव परिस्थिती आहे ती तुमच्या समोर मी मांडणार आहे. तुमच्या समोर जे काही जैन कुटुंब आहेत, ह्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या, दोन्ही मुलांच्या ज्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत, ममताजी जैन, त्यांचे वडील धीरजी जैन, यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते अब्दाधीश आहे. अब्दाधीशाने त्यांच्याकडे पैसा आहे. आपल्याला ही गोष्ट चकित करणारी आहे. परंतु त्या पैशाबरोबरच त्यांच्याकडे संस्कार नावाची महत्वाची गोष्ट आहे. त्यांचे पाय जमिनीवर आहेत. तर एखाद्या माणसाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा असेल तर काही कोणाची गरज नाही, लोकांची गरज नाही, जनतेची गरज नाही. पैसा हे सर्वस्व नसतं. हे त्यांच्या ह्या पुढाकाराने विविध कार्यक्रमातून दिसून येतं. आपण जनतेचं काहीतरी देणं लागतो या हेतूने या जैन कुटुंबानं जे काही कार्य सुरू केलेलं आहे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे आपल्या नाशिक जिल्ह्यातील मूळ मालेगाव तालुक्यातील वडनेर खाटी या ठिकाणचं त्यांचं गाव आहे. आणि नाशिक जिल्हा जन्मभूमी असलेल्या आणि सध्या दुबई सारख्या देशामध्ये वास्तव्य असणाऱ्या जैन व जीविका या दोन बहिणी भाऊ बहिणीने अतिशय कमी वयातच, त्यांचं वय तुमच्या लक्षात येईल 10 ते 11 वर्ष वय, या बालवयातच एक व्यवसाय सुरू केला. आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून इतकी मोठी प्रगती केली की सध्या हे दोघेही संपूर्ण भारतभर दौऱ्यावर असतात. त्यांच्या
या दौऱ्याच्या माध्यमातून या आपल्या विद्यार्थ्यांना जनजागृती करणे, विद्यार्थ्यांचं करिअर कसं असावं, त्यांनाही आपल्यासारखं होता यावं, व्यवसाय निवडता यावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही भावंड त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. तसं बघितलं तर जैनम हा 11 वर्षाचा आणि जीविका ही 10 वर्षाची आहे. इतक्या लहान वयात त्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा आणि व्यवसाय करून आपल्या दुबई सारख्या देशात भारताचं जे काही नावलौकिक आहे ते भारताचं नावलौकिक त्यांनी मिळवलेलं आहे. आपल्या ह्या स्वतःच्या अनुभवाचा फायदा त्या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनतेला व्हावा, आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावा, या हेतूने राज्यभर या विद्यार्थ्यांनी या बालवयातच करिअर मार्गदर्शन सुरू केलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती सांगत असताना त्यांना प्रॅक्टिकल सुद्धा त्या टीमच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहेतच. 50 दिवसामध्ये साधारणतः जवळजवळ 100 कार्यक्रम त्यांचा घेण्याचा मानस आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे जैन बंधू त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अनेक शाळा असतील, महाविद्यालय असतील, हे त्यांना बोलवतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात. मुंबईहून त्यांना सुद्धा जवळपास 42 कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचं योगदान असून फक्त करिअर मार्गदर्शन नाही तर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्याप्रमाणे जे वृद्धाश्रम असतात त्यांना भेटी देऊन त्यांनाही आवश्यक असं वस्तूंचं वाटप या जैन भावनांच्या माध्यमातून होत असतं. खरोखरच हे जे काही विद्यार्थी आहेत ते वयाने जरी लहान असले तरी आपल्यासाठी एक प्रेरणा आहे आणि आपण सुद्धा त्या विद्यार्थ्यांसारखे या मुलांसारखं भविष्यात व्यवसायाकडे वाटचाल करू शकतो हे त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला जाणवणार आहे. थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी या दोनही भावंडांचं आणि त्यांच्या मातोश्रीचं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक शालेय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर बालभारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडमला विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. Good afternoon, everyone. I'm very much pleased to extend a warm welcome for these two individuals. They are super talented, Jivika Jain and Jainam Jain, and Mrs. Mamta Jain also. On the behalf of Bal Bharati Public School, management, teachers and students, I would like to extend a warm welcome to all of you and your team also. So, let us have a quick introduction of these small individuals. Okay, so at just 3 years old, Jivika and her brother Jainam, who was 5 years old, they began their YouTube channel, and it was dedicated to making science enlarging and engaging and fun also, and has grown into a platform with over millions of subscribers. Together with their family, they co-founded First Excel and launched several projects aimed at inspiring young minds. Jainam has also started content guru to assist others in creating impactful social media content. Their commitment to education, technology and social work is truly inspiring. Please join
लावून सांगा लागलं तर तर विद्यार्थ्यांनो, आपण सर्व बघतच आहात की अतिशय लहान वयाची मुलं आहेत. आमची छोटी मुलं रिलेट करू शकतात की तुमच्याच वयाची मुलं आहेत आणि हाऊ कॉन्फिडेंटली दे आर डीलिंग विथ ऑल द थिंग्स, की कशा प्रकारे ते तुमच्या समोर आता सादरीकरण करतील. आपण जे शास्त्र विषय शिकतो त्या सर्वांना प्रॅक्टिकल बेस देण्याची आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या उपस्थित असलेले मराठा विद्यापीठ संस्थेचे संचालक आदरणीय प्रवीण जाधव यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे अशोक शेठ बागमार यांनाही विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. मी या जैन बावड्यांच्याबद्दल त्यांना माहिती सांगत होतो. मी एकच वाक्यात पुन्हा मी माहिती या ठिकाणी सांगतो की ह्या जैन कुटुंबाकडे अब्दादिशाने मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे ना, परंतु केवळ फक्त संस्कार ही गोष्ट महत्वाची असल्याने त्या संस्काराच्या जोरावरतीच आपल्या माता पित्यांनी या मुलांवरती जे काही संस्कार केलेले आहेत तेच संस्कार आपल्या ह्या विद्यार्थ्यांना व्हावेत ह्या हेतूने आणि या छोट्या विद्यार्थ्यांसारखंच व्यवसाय आपणच सुरू करावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आजचा कार्यक्रम आहे. मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आपल्या मराठा विद्यापीठ संस्थेचे संचालक तथा निवृत्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते आदरणीय प्रवीण जाधव यांचा सत्कार, आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोक शेठ बागमार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आदरणीय प्रवीण सन्मान या ठिकाणी आदरणीय अशोक शेठ बागमार यांच्या शुभ हस्ते होत आहे. स्काउट क्लब ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्याला आहेत ते जैनम धीरजी जैन यांचाही सन्मान आदरणीय प्रवीण जाधव यांनी करावा अशी विनम्र विनंती करतो की आपण जैनम धीरजी जैन यांचा सन्मान उचलून घेऊ. त्यानंतर जीविका धीरजी जैन यांचाही सन्मान होत आहे. मी नाना आणि अशोक शेठ बागमारांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जीविकाचाही सन्मान करावा. जीविका अशोक शेठ बागमार यांना विनंती आहे की आपण सन्मान करावा. त्याचप्रमाणे जैन व जीविकांच्या मातोश्री ममताजी जैन यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी नानांना विनंती करतो की आपण मातोश्रींचाही सन्मान करावा. ममताजी जैन यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर बालभारती पब्लिक स्कूलच्या वतीने आपला सन्मान होणार आहे. मी बालभारती विभागाच्या प्राचार्य मॅडमना विनंती करतो. बालभारती पब्लिक स्कूलचे सेक्रेटरी श्री संदीप शेटे यांना मी विनंती करते की त्यांनी जीविका जैन तिचा सत्कार करावा. खरं तर कधी बालभारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष आदरणीय प्रीतमजी देशमुख यांचे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आपल्या देवरीचे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय अशोक शेठ बागमार यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. अशोक शेठ बागमार यांना विनंती आहे की आपण 2 शब्द बरं. यानंतर मी प्रीतमजी देशमुख यांना विनंती करतो की आपण बालवाडी पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम विनंती करतो की आपण 2 मिनिटात बोलावे करा. आजच्या या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून उपस्थित असलेली 2 मुलं जैनम जैन आणि जीविका जैन यांचं बालभारती पब्लिक स्कूलच्या संचालक मंडळातर्फे मी सहर्ष स्वागत करते. सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी या सर्वांचं देखील मी स्वागत करते आणि सर्वांना सांगते की आजचं जे काही व्याख्यान या ठिकाणी जनता इंग्लिश स्कूल आणि बालभारती पब्लिक स्कूल या सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. तर याचा मुलं नक्की फायदा घेतील आणि नुसतं व्याख्यान ऐकून सोडून देणार नाही. तर तुम्ही सायन्समध्ये ज्या ज्या कन्सेप्ट यू आर लर्निंग राईट नाउ यू विल इनकलकेट इन युअर डे टू डे लाईफ अँड प्रोसीड विथ द सेम एक्सपेरिमेंट्स. थँक्यू सो मच. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पवित्र संस्थेचे संचालक आदरणीय प्रणव जाधव यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. आज हिंगोली येथे होत असलेल्या तरुण उद्योजक यांच्या अनुभवातून दुबई होते राहत असलेल्या कुटुंबाच्या ज्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असा जगाला आदर्श उभा करून दिला अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जैनम धीरजी जैन, कुमारी जीविका धीरजी जैन आणि त्यांच्या माता सौ ममताजी धीरजी जैन, तसेच दिंडोरी तालुक्याचे उद्योजक क्षेत्रातील मार्गदर्शक माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ उद्योजक आशिष बागमार, बालभारतीच्या परिवाराचे अध्यक्ष आमचे मित्र प्रीतमजी देशमुख, मराठा विद्यापीठ संस्थेचे उपप्राचार्य बसट सर, पर्यवेक्षक उशी सर, बालभारती प्राचार्य आदरणीय कुलकर्णी मॅडम, तसेच सूत्रसंचालन करणारे पत्रकार आमचे मित्र कतार सर, जनता विद्यालयाचा सर्व परिवार, शिक्षक वृंद, बालभारतीचे सर्व परिवार, त्यांचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांना आज या ठिकाणी एक आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी म्हणजे मेजवानी या ठिकाणी मिळणार आहे. माणूस जगतो तर कशासाठी जगतो आणि का जगावं, या सर्व जीवनाचा जीवनपट हे दोघं उद्योजक या ठिकाणी बसलेले त्या बाजूला गेले दोघं, आणि दुबई सारख्या क्षेत्रात तुम्हाला पण तेच शिकवलं जातं, त्यांना पण तेच शिकवलं जातं. तुमचे आईवडील तेच संस्कार घालतात, त्यांचे आईवडिलांनी तेच संस्कार घातले, तुमचे गुरुजन तेच शिकवतात, त्यांचे गुरुजन तेच शिकवतात. 8वीचा विद्यार्थी आणि 4थीची विद्यार्थिनी, त्यांना पण 2 हात, 2 पाय, 1 डोकं, 2 डोळे, आपल्याला पण ते, पण आपण कुठे आहोत यासाठी अशोक शेठ बागमार यांना आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देईल की आपला देश उभा राहावा,
व्हावे, नाही तर आजकाल मुलांची आवड वेगळ्या क्षेत्रामध्ये. आणि मी खरंच या ठिकाणी शेठ तुम्हाला धन्यवाद देईन की एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आपल्या जन्मभूमीमध्ये ज्याप्रमाणे बागलाण शेठला तसं कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं नाही, पण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं, आणि म्हणून त्यांनी माझा पाठलाग केला. आता मी दत्तात्रय पाटलांना फोन केला, प्रीतमजींना फोन केला 10 वेळेस, म्हणजे त्यांनी फोन केले. आणि फक्त एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एवढी संधी उपलब्ध करून दिली. मला वाटतं एवढं मोठं काम या ठिकाणी कोणी करू शकत नाही. म्हणून मी काय म्हणत असतो, नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा, नमो प्राप्तितो मी. या युक्तीप्रमाणे बागलाण शेठनी आपल्याच जिल्ह्यातील वडनेर ठाकुर्डे येथील हे कुटुंब, वडनेर ठाकुर्डे जसं माझे मित्र आहे तिथे आणि एकदम जवळचं माझं गाव आहे, आणि या गावातून अत्यंत परदेशात जाऊन एक आदर्शवत व्यवसाय उभा करून आणि आज अत्यंत उंचीवर जाऊन फक्त त्या ठिकाणी पैसा किंवा नाव न करता माझ्या देशाला पण त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, माझ्या भूमीला पण फायदा झाला पाहिजे या भावनेने जे कुटुंब अशोक शेठ बागलाण असतील, त्यांचे सर्व परिवार असतील, यांच्या बाबतीत या ठिकाणी आलं. आणि मग त्यांनी मला फोन केला. निश्चितच आजचं युग हे सर्व मुलं या ठिकाणी मोबाईलच्या जागृत मॅडम अडकलेले, आई वडील त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. शिक्षक दररोज सांगता मोबाईलचा वापर कमी करा, परंतु आजची परिस्थिती इतकी भयानक आहे. काही मुलांचे डोळे गेले, काही वेडे झाले, काही उद्ध्वस्त झाले. म्हणजे सर्वात मोठं घातक व्यसन या ठिकाणी या मोबाईलचे. आणि प्रत्येक भाषणामध्ये वडील आले सर्व मुलांना समजून सांगतात, परंतु मुलं कुठल्याही प्रकारचं ऐकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जो काही कुटुंबाने आदर्श उभा केला आहे, या आदर्शाच्या जर वाटा जर असा जर या ठिकाणी तयार झाला तर आपल्या देशाचं उद्याचं भविष्य हे निश्चित उज्ज्वल आहे. आजच्या कार्यक्रमातून असं वाटतं, आज समाजामध्ये असंख्य व्याख्यान मला जातात, परंतु लोक त्या ठिकाणी जात नाही. यांनी यांच्या जीवनामध्ये जे काही कमावलंय विक्रमजी, म्हणजे ही मोठी दैवी शक्ती आहे, देवाने दिलेली यांना शक्ती आहे. या शक्तीचा त्यांनी योग्य प्रकारे वापर केला, म्हणून ते आज या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी ही शक्ती आहे, परंतु आपण योग्य प्रकारे त्याचा वापर करत नाही. आणि म्हणून आपल्यातल्या सुप्त गुणांना जर या ठिकाणी वाव द्यायचा असेल तर आजचा या लोकांचा आदर्श आपण सर्वांनी घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये आपण मार्गक्रमण कराल, अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. पुनश्च एकदा बागलाण शेठ असतील, जे कुटुंब असेल, यांचे मी मराठा विद्यापीठ संस्थेच्या वतीने, जनता विद्यालय दिंडोरी आणि बालभारती परिवाराच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि निश्चित आजची ही प्रेरणा आपलं उद्याचं भविष्य या ठिकाणी घेऊन जाईल. आणि आज जे कुटुंबाचं परदेशात दुबई येथे काम एवढं मोठं काम उभं केलं, याच्यातलं पण अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात, आपल्या देशात उद्योजक होतील. कमीत कमी उद्योजक नाही झाले तर कमीत कमी मॅडम चांगला माणूस तरी आजच्या व्याख्यानातून ते करतील असं मला वाटतं. आणि नक्की सर्वजण चांगला वाटतं ना बालभारती. बघा तुमच्यातले जवळ बसलेले आणि ऐका, ही संधी परत मिळणार नाही. आणि सर्वांनी माझ्यासह सर्वांनी या ठिकाणी ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी खरंच एकदा परत जैन कुटुंब आणि बागलाण कुटुंबाला या ठिकाणी धन्यवाद देईन की समाजासाठी एवढं मोठं काम या ठिकाणी उभं करता. आणि ही प्रेरणा निश्चित पीठम असतील, आम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ, सर्व विद्यार्थी असतील, सर्व शिक्षक वृंद असतील, परत एकदा या ठिकाणी आपला हा विचार तळागाळापर्यंत घेऊन जातील. निश्चितच त्याचा समाजाला, देशाला फायदा होईल. पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने जैन कुटुंबाचे आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा पण यथोचित सत्कार केला, तुम्ही पण आला, त्याबद्दल तुमचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
नक्कीच आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्याच माध्यमातून आपले विद्यार्थी सुद्धा भविष्यामध्ये मोठी वाटचाल करतील. नमस्कार नमस्कार डन थँक्यू सो मच. आता सगळ्यांनी खूप काही सांगितलं का आम्ही कोण आहोत कुठून आलो आहोत, पण एक क्वेश्चन मनात जरूर असेल, तुम्हाला पण खरंच क्लिअर आहे मी काय बोलते, समजताय समजताय, गोल गोल फिरत नाहीये ना. आता जो क्वेश्चन आहे का आम्ही दुबईवरून इथं का आलो, वाटलं असेल ना, का आले हे दुबईवरून, कशाला आले आणि हे लहान लहान मुलांना काय सांगत आहे. तर आपण भारतीय संस्कृती ओळखतो बरोबर, आपण भारतीय आहोत ना. भारतात किती प्रकारचे लोक राहतात आणि ही संस्कृती ही माती आपल्याला खूप काही शिकवून जाते बरोबर नाही. आज आम्ही परदेशात आहोत, काल तुम्ही परदेशात असाल तर आपण काय करायला पाहिजे. आपली माती आपली जन्मभूमी त्याच्यात खूप उपकार आहेत आपल्यावर, पण ते उपकार कसे फेडावे. आई वडिलांचे उपकार आपण फेडतो, पण जी माती जी संस्कृती जो देश आपल्याला भरभरून देतो त्याला देण्यासाठी आपण कधी विचार केला आहे, करतो नाही. आपण फक्त आपला विचार करतो. आपण स्वार्थी आहोत. ज्या देशाने आपल्यासाठी खूप काही केलं आहे त्याच्यासाठी पण आपण देणं लागतो. तर जैनम जीविका, मी तुम्हाला पहिले आमचं इंट्रोडक्शन देते. माझं नाव ममता जैन, जैनम जैन, जीविका जैन आणि माझे हजबंड धीरज जैन. आम्ही को फाउंडर आहोत वन एक्सेल कंपनीचे, ज्या कंपनीत 150 लोक काम करतात. आणि हे दोघं मुलं बिझनेस पण सांभाळतात. हा येस इट्स राईट. पण हे कसं का करत आहे, पण बघा आपल्या सगळ्यांकडे ती शक्ती आहे. जसं आता मान्यवरांनी सांगितलं का दैविक शक्ती, सगळ्यांकडे दैविक शक्ती आहे, पण आपण त्याचा वापर कुठं आणि कसा करतो हे खूप महत्वाचं आहे. जैनम जीविका 2022 त्यांनी 50 दिवसात 50 बुक रीड करायचा हा मिशन हातात घेतला. काय वाटतं इझी असेल? आपल्याला एक बुक सुद्धा वाचली जात नाही. त्यांनी 50 दिवसात 50 बुक रीड केल्या. इज इट इझी? इझी आहे का? माझा आवाज मोठा की तुमचा आवाज मोठा? माझा. मग तुमचा आवाज कसा पाहिजे? तुम्ही जर असं म्हणाल ना आम्ही तर बोर होईल, तर थोडी एनर्जी खूप लागली का? नाही ना? ओके. पॉसिबल आहे का 50 दिवसात 50 बुक? एका दिवसात एक बुक वाचायला सांगितली तरी होते का? हा की नाही? नाही. ओके. नाही हो तर जैनम जीविकासाठी इझी असेल का? बट कष्ट करण्याची मानवा करण्याची इच्छा असेल तर नक्कीच होईल. 8 तास एका जागेवर बसून लंच पितं डिनर पितं फक्त वॉशरूम यूज करण्यासाठी ते उठत होते. कंटिन्युअस 8 ते 9 तास ते बुक्स वाचत होते. आणि तुम्ही म्हणाल पण आमच्या स्कूल असतात तर ते हे काम सुट्टीमध्ये करतात. दुबईमध्ये जुलै आणि ऑगस्ट हॉलिडेज असतात आणि अशा दिवसात ते त्यांचं नॉलेज कसं वाढवायचं याच्यावर काम करतात. तर तुम्ही पण आतापासून बुक वाचणं सुरू करा. करा करा बुक वाचा. थँक्यू. पण
2022 मध्ये बुक्स वाचल्या, 2023 मध्ये पुन्हा हॉलिडे आले. त्यांनी विचार केला का आता बुक्स वाचल्या आता काय करायचं, पण ज्या बुक्स वाचल्या आहेत त्या ज्या स्किल आहेत त्या आपण आत्मसात करू. तर 2023 मध्ये त्याने वेगवेगळ्या स्किल म्हणजे कौशल्य आत्मसात करणं सुरू केलं. आता तुम्ही म्हणाल कौशल्य म्हणजे काय? स्किल माहिती आहे सगळ्यांना? कोणते कौशल्य असतात ते माहिती आहे, पण आपण वेगळं काही केलं तर आपल्याला समजतं तर आपण काय करत आहोत. त्यांनी टाइम मॅनेजमेंट पहिल्या दिवशी पूर्ण वेळापत्रक रेडी का दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. पब्लिक स्पीकिंग कसं बोलायचं, लीडरशिप कसं वागायचं, ऑनलाईन बिझनेस स्टाफ बरोबर कसं रिमोट वर्क करायचं, अशा वेगवेगळ्या बुक वाचल्या. तुम्हाला माहिती आहे बुक एक नॉलेज आहे जे आपल्याला कोणी देऊ शकत नाही. सुरुवात कुठून होईल? बाहेरून तुमचा फ्रेंड बोलणार आहे का चल आपण बुक वाचू? तुमचा फ्रेंड काय बोलेल? चला खेळायला जाऊ. बरोबर आहे? कोणी बोलतं का बुक वाचू? मग ओके. आता 2022 सांगितलं, 2023 सांगितलं, आता आलं 2024. त्यांनी मार्च मध्ये आम्हाला विचारलं का मम्मी पप्पा आता आम्हाला असं वाटतं का आम्ही काहीतरी आमचं नॉलेज दुसऱ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे. ते ऑलरेडी US UK मध्ये ऍज अ स्पीकर बोलतात, ते इंटरनॅशनल स्पीकर आहे. पण जर 50 दिवसांचं चॅलेंज घ्यायचं असेल तर आम्ही त्यांना काय सांगितलं असेल? काय वाटतं? भारत माझा देश आहे. भारत माझा, भारत माझा. हे जेव्हा त्याच्या वडिलांच्या मनात आलं तर आपण आपल्या देशासाठी काही देणं लागतो. आणि त्यांनी जैनम जीविकाला विचारलं का जैनम जीविका तुम्ही इंडियात जाऊन हे करू शकतात का? मुलांना इतकं इझी नाहीये. आपण 4 दिवस सुद्धा आपल्या घरापासून दूर राहू शकतो? राहू शकतात का? आणि ही मुलं अवघे 32 डेज दुबई पासून, त्यांच्या घरापासून, त्यांच्या आजी आजोबांपासून, त्यांच्या वडिलांपासून दूर आहे. काय वाटतं? इझी आहे? बट त्यांना जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं का तुम्हाला देशाला देण्यासाठी जायचं असेल तर ते रेडी झाले. हे 2 मुलं इंग्लिश छान बोलतात. मारवाडी, आम्ही इंटरनॅशनल राहतो म्हणून आम्ही त्यांना मारवाडी लँग्वेज शिकवतो. जसं तुम्ही जर तुमची मातृभाषा मराठी असेल तर तुम्ही काय शिकलात? तसं आम्ही त्यांना मारवाडी शिकवतो का जेणेकरून जेव्हा पण ते इंडियामध्ये येतील तर आजी आजोबा किंवा त्यांच्या नाना नानी आम्ही त्यांच्याबरोबर त्यांना संवाद करायला प्रॉब्लेम होणार नाही. हिंदी त्यांना समजते पण बोलता येत नव्हते. पण जेव्हा त्यांनी 50 दिवसाचा भारताचा चॅलेंज घेतला तर या मुलाने हिंदी कशी शिकली असेल? अवघ्या 3 महिन्यात वेगवेगळ्या पोएम, वेगवेगळ्या स्टोरी ऐकून या मुलांनी हिंदी लँग्वेज इम्प्रूव्ह केली. इझी आहे? इझी आहे का? कोण म्हटलं इझी आहे? इंग्लिश लँग्वेज किती दिवसापासून बोलतो आपण? ती आपल्याला बोलता येते का? नाही. किती लोक मोठ्या मोठ्या अहद्यावर जातात, इंजिनियर होऊन जातात, मोठे मोठे लोक होतात तरी इंग्लिश बोलणं शिकत नाही. हिंदी मराठी आपण इथं राहतो तर आपल्याला जमते, पण परदेशात हिंदी शिकणं ही खूप मोठी बाब आहे. तुम्ही आपल्या देशात हिंदी बोलाल तर त्याला अभिमान नाही म्हणणार, पण परदेशात जाऊन जेव्हा तुम्ही हिंदी लँग्वेज बोलता त्याला अभिमान म्हणतात. काय म्हणतात? तो अभिमान आपल्यात नेहमी असायला पाहिजे.
तर हा जो 50 दिवसाचा मिशन आहे त्याच्यामधून 32 डेज गेले आणि हा 86 प्रोग्राम आहे. जेव्हा मुलं बॅग भरून निघाली तेव्हा त्यांना माहिती नव्हते प्रोग्राम कसे होते, पण जशी देवाची कृपा झाली आणि समाजाने साथ दिलं तर समाज, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, 50 दिवसात एक गोष्ट तर नक्कीच कळाली आहे का जर समाजाला तुम्ही भरभरून देता तर समाज पण तुम्हाला भरभरून देतो. आम्ही कोणालाही ओळखत नव्हतो. दुबईला 8 वर्ष झाली आम्ही स्थित आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्ही आलो, लोकांनी लगेच आम्हाला म्हटलं हा या तुम्ही दुबईवरून आला, इझी असेल. जेव्हा तुम्ही फ्री मध्ये नॉलेज जाता ना, लोकांना त्याची काहीही इम्पॉर्टन्स नसते, काहीही नाही. पण आम्हाला फ्री मध्येच करायचं होतं. आम्हाला आपल्या देशाला भरभरून द्यायचं होतं. आणि हा पहिले 2 दिवस आम्हाला प्रॉब्लेम आले, पण आतापर्यंत आमचे 120 प्लस इव्हेंट फायनल आहेत. तर मुलांनो, तुम्हाला तुमच्या सिक्रेट कोणाबरोबर शेअर करतात? एक, मी तुम्हाला सगळ्यांना हाताची घडी तोंडावर देतो. ज्यांनी बोलवलं आहे त्यांचं थोडं सन्मान करत. त्यांनी तुमच्याविषयी काय विचार केला आहे म्हणून आम्हाला इथे बोलवलं आहे. तर आवाज कोणाच्याही तोंडातून यायला नको. कोणी बोलताना दिसलं तर आम्ही बॅग पॅक करू आणि बाहेर निघून जाऊ. चालेल? ओके, मग प्रॉमिस? हाताची घडी. थँक्यू. आता जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करू जैनम आणि जीविका. मी तुम्हाला खूप छोट्या गोष्टी सांगितल्या, पण ते एक्झॅक्ट करतात का, त्यांचं शेड्यूल कसं आहे ते आपण आता बघूया. My name is Arvi Antar, sir. In innocence, a sparkling eyes, a young heart, bold and bright, with dreams as vast as the sky, they reach for stars, no fear of flight. सोचो एक दुनिया जहां एक 10 साल की बच्ची से टॉयज के सपने नहीं देख रही, बल्कि अपना खुद का बिजनेस शुरू कर रही है. Shocking, right? But this is true. Let me introduce you to Jivika Jain, who lives in the heart of Dubai, जहां glitz और glamour seamlessly इंटीग्रिटी और डिसिप्लिन के साथ ब्लेंड होते हैं उसकी डेली लाइफ में. उसकी आउटस्टैंडिंग पर्सनैलिटी और अचीवमेंट्स उसे अलग बनाती है. सिर्फ 3 साल की उम्र में उसने अपना यूट्यूब चैनल स्टार्ट करके 9 साल की उम्र में अपनी फैमिली के साथ बिजनेस वेंचर में भी आ गई. जब उसकी उम्र के ज्यादातर बच्चे टॉयज के साथ खेल रहे थे तब वो कैमरास, माइक्रोफोन्स और स्पीकर से फैसिनेट हो गई थी. उसने कभी नहीं सोचा था कि ये गैजेट्स उसे कहां ले जाएंगे. जब अक्सर बच्चे क्लियरली बोलने में स्ट्रगल करते हैं तब उसने बिना डरे कैमरा का सामना किया, बिना ये सोचे कि कौन क्या देखेगा या क्या सोचेगा. उसने बस अपने पैशन को फॉलो किया. इन गैजेट्स के साथ खेलते हुए जीविका और उसके भाई ने अपनी यूट्यूब जर्नी स्टार्ट की. JJ Fun Time. They transformed their channel to inspiring educational platform, जहां कॉम्प्लेक्स सर्च कॉन्सेप्ट्स को इजी और जॉयफुल लर्निंग एक्सपीरियंस में बदल दिया. As her YouTube channel grew to over 100K subscribers, earning her a silver play button, जीविका ने नॉलेज शेयर करने की पावर को रियलाइज किया. Her journey isn't just about numbers, it's about impact. अपनी YouTube सक्सेस के बाद उसे कई स्कूल्स, वर्कशॉप्स और कॉन्फ्रेंसेस में इनवाइट किया गया, जहां उसने अपनी इंस्पायरिंग स्टोरी शेयर की और प्रोफेशनल्स को टाइम मैनेजमेंट पर गाइड किया. वो टाइम को बहुत ज्यादा वैल्यू करती है और अपने शेड्यूल को 30 दिन पहले तक प्लान करने के लिए गूगल कैलेंडर का यूज करती है. वो सिर्फ टाइम के साथ चल रही नहीं बल्कि क्लॉक को बीट करके अपने गोल्स को अचीव कर रही है. लेकिन उसके एम्बिशंस यही नहीं रुके. एक दिन उसने अपने पापा के पास एक बोल्ड आइडिया के साथ अप्रोच किया, बिजनेस शुरू करने का. उसकी फैमिली, जो हर किसी के आइडियाज को वैल्यू करती है, उन्होंने जीविका को पूरी तरह से सपोर्ट किया. टुगेदर दे को-फाउंडेड वन एक्सेल, एक वेंचर जो इनोवेशन और एजुकेशनल एम्पावरमेंट को एम्बॉडी करता है. उसकी जर्नी ने उसे साइंस एक्सपेरिमेंट किट्स, मैजिकल साइंस और विजन बोर्ड जैसे प्रोजेक्ट्स शुरू करने के लिए इंस्पायर किया, जो यंग माइंड्स और प्रोफेशनल्स को अपना फुल पोटेंशियल अचीव करने के लिए इंस्पायर करते हैं. इस यंग गर्ल ने अपनी रिलैक्समेंट की लाइफ छोड़कर अपने आप को सोशल कॉजेस के लिए डेडिकेट कर दिया. जैनम जीविका फाउंडेशन इंडिया एस्टैब्लिश कर दी. उसने JJF इंडिया के थ्रू ब्लड डोनेशन ड्राइव्स, ऑर्फनेज विजिट्स, डोनेटिंग स्वेटर्स टू नीडी पीपल एंड ट्रीज प्लांट किए, एक्शंस दैट टच्ड काउंटलेस लाइव्स. उसकी नॉलेज के लिए थर्स्ट और दूसरों के लिए कंपैशन उसे दूसरों से अलग और अपनी कम्युनिटी में एक बीकन ऑफ होप बनाती है. फॉर एग्जांपल, अपने बर्थडेज पर वो नीडी पीपल को मील्स सर्व करती है.
और बर्ड्स और एनिमल्स को खाना देकर और घर के बाहर मिट्टी के बाउल्स में पानी रखकर केयर करती है। A hobby she cherishes daily. और सिर्फ 10 साल की उम्र में इस ब्रेव गर्ल ने अकेले इंडिया से दुबई ट्रैवल किया, जो उसकी रिमार्केबल करेज और इंडिपेंडेंस को दिखाता है। जब दूसरे लोग अपने सपनों के बारे में सोचने में साल गुजारते हैं, वो एंटरप्रेन्योरशिप, इन्फ्लुएंसर, राइटर और सोशल एक्टिविज्म का स्पिरिट रिप्रेजेंट करती है। Her journey teaches us an invaluable lesson. Don't just dream, take action. So, what do you think a 10-year-old should be like? काहीच घेत नाही मला. बंद करून जन्म जैन is not just a name. Interesting, right? जन्म जब सिर्फ 6 साल का था, तभी उसने डिसाइड किया कि उसको एंटरप्रेन्योर बनना है. But how did this spark ignite? जैनम के जन्म से ही उसके पेरेंट्स ने इंश्योर किया कि जैनम हमेशा अपनी ब्लेसिंग्स को एप्रिशिएट करे और डाउन टू अर्थ रहे। बेड टाइम स्टोरीज एक रिचुअल बन गई, सिर्फ एंटरटेनमेंट के लिए नहीं, बल्कि काइंडनेस, अंडरस्टैंडिंग और लोगों की जिंदगी में पॉजिटिव डिफरेंस का लेसन देने के लिए भी। हर रात सोने से पहले जैनम बुक्स पढ़ता है जो उसकी बॉडी और माइंड को रिलैक्स करते हैं। उसका बुक रीडिंग का प्यार न सिर्फ उसकी नॉलेज को एनरिच करता है, बल्कि उसे हर गोल को पूरा करने की एनर्जी भी देता है। उसका दिल तब तक शांत नहीं होता है जब तक वो अपना गोल पूरा नहीं कर लेता। स्कूल और एक्स्ट्रा एक्टिविटीज के अलावा जैनम के पेरेंट्स ने उसे बिजनेस मीटिंग्स, कॉन्फ्रेंसेस और अलग-अलग सेमिनार्स अटेंड करने के लिए एनकरेज किया। वो अपने पापा के साथ बैठकर उनको ऑब्जर्व करता और कभी-कभी कंप्यूटर पे उनकी हेल्प भी करता। इससे उसका टेक्नोलॉजी के लिए प्यार इग्नाइट हुआ और एक दिन सिर्फ 6 साल की उम्र में जैनम ने अपने पेरेंट्स से यूट्यूब चैनल स्टार्ट करने की आइडिया एक्सप्रेस की। दिस लेड टू द बर्थ ऑफ जेजे फनटाइम, जहां जैनम और उसकी 3 साल की बहन जीविका टॉयज अनबॉक्स करते थे। जब बाकी बच्चे कार्टून्स देख रहे थे और गेम्स खेल रहे थे, जैनम वाज क्रिएटिंग कंटेंट। जेजे फनटाइम ने अपना देश स्विच करके दूसरों की मदद करना शुरू किया। जल्द ही जैनम का साइंस को सिंपल बनाने का जुनून लोगों को बहुत पसंद आया। उसने अपने चैनल पर 100K से ज्यादा सब्सक्राइबर्स गेन किए और सिल्वर प्ले बटन जीत लिया। ये माइलस्टोन सिर्फ फॉलोअर्स के नंबर के बारे में नहीं था, it showed his dedication and passion for helping people. Because of this, Jairam thought, why stop at helping others learn science? तो 11 साल की उम्र में उसने अपनी फैमिली के साथ मिलकर OneXL को फाउंड किया, जो इनोवेटिव एजुकेशनल प्रोडक्ट्स क्रिएट करने पर फोकस करता है ताकि लोग इफेक्टिवली सीख सकें। वो अपनी टीम को भी बहुत ही एफिशिएंटली और इफेक्टिवली मैनेज करता है। उसके बाद जैनम को बहुत सारी स्कूल्स, सेमिनार्स, कॉन्फ्रेंसेस और वर्कशॉप्स में इनवाइट किया अपना नॉलेज, एक्सपीरियंस और जर्नी शेयर करने के लिए। When Jairam visited these places, तो उसने लोगों के चैलेंजेस के बारे में समझा। बहुत लोग अपना सोशल मीडिया चैनल शुरू करना चाहते हैं, लेकिन उन्हें पता नहीं है कि क्या करें और कैसे शुरू करें। इसी वजह से जैनम ने यूर कंटेंट गुरु YCG स्टार्ट किया ताकि लोगों को स्क्रिप्टिंग, एडिटिंग और वीडियोस पोस्ट करने में हेल्प मिल सके। OneXL के थ्रू जैनम ने ना सिर्फ उन चैलेंजेस को एड्रेस किया, बल्कि दूसरों को भी अपने गोल्स अचीव करने के लिए एम्पावर किया। कंबाइनिंग हिज लव फॉर एजुकेशन एंड टेक्नोलॉजी, अपनी प्रोफेशनल लाइफ के साथ-साथ जैनम सोशल वर्क में भी इंटरेस्टेड है। वो अक्सर छोटी-छोटी सोशल एक्टिविटीज करता है, जैसे अपने बर्थडेज पर या वेरियस ओकेजन्स पर डिस्ट्रीब्यूटिंग लंच बॉक्सेस टू नीडी पीपल। लेकिन एक दिन उसको एक पावरफुल रियलाइजेशन हुआ। उसने सोचा कि क्या एनजीओज या सोशल ऑर्गेनाइजेशंस को और सपोर्ट देने का कोई तरीका हो सकता है ताकि वो और लोगों तक पहुंच सके। इस आइडिया से इंस्पायर होकर जैनम सेवक आर्मी ऐप का वेबसाइट लॉन्च करने की तैयारी में है, जो वॉलंटियर्स को अपॉर्चुनिटीज से कनेक्ट करेगी टू मेक अ पॉजिटिव इम्पैक्ट। By creating this network, Jairam has empowered countless individuals who contribute to their communities in meaningful ways. सिर्फ 12 साल की उम्र में जैनम ने बिजनेस और सोशल लाइफ में इतना कुछ अचीव किया है कि अब जैनम का मिशन है 2025 के एंड तक 1 लाख से ज्यादा लोगों में पैशन एंड पोटेंशियल को इग्नाइट करना। His mantra is simple: if God has blessed us abundantly, it's our duty to give back to the world by sharing our knowledge. तुमने सुना तो होगा, जीरो टू हीरो, लेकिन जैनम ने इसमें ट्विस्ट लाया है, हीरो टू सुपर हीरो। मेरा आवाज आप सबको
वो ड्राई फैट मिस्ट्री साफ करने में मदद करती है। तो आप सब तैयार हो डिटेक्टिव की तरह। Why this happened and how they work समझने के लिए? Okay, yes, Jana is fine. Okay, before हम स्टार्ट करते, हम आप सभी को चार रूल्स कहना चाहते हैं। हमारा फर्स्ट रूल है क्या आप सबको एनर्जी के साथ रिस्पॉन्ड करना है। ओके, फर्स्ट रूल नहीं फॉलो कर रहे तो दूसरे तीन कैसे फॉलो करने वाले हो? ओके ओके और आप सबका आवाज सवाल है ध्यान दे लो। यहाँ से पीछे तक ओके थैंक यू। हमारा दूसरा रूल है कि आप सबको पार्टिसिपेट करना है। क्या करना है? हमारा तीसरा रूल है कि हमको दोस्त के लिए बात नहीं करना है। फिर हम आगे क्या करेंगे? आप सुनोगे नहीं तो हम क्या करने वाले हैं? राइट? हमारे फोर्थ रूल है कि आप सबको जब हम ऊपर किसी को बुलाते हैं आप पसंद करें। अब नीचे करोगे तो लूंगी क्या? लूंगी। और हमारा लास्ट रूल, फिफ्थ रूल है जब हम आपको ऊपर बुलाते कुछ एक्सपेरिमेंट ट्राई करने के लिए खाली गरज आपका ऐसा नहीं बोलना है। दीदी भैया ये मेरे से नहीं होगा, ये पॉसिबल नहीं है, ये कुछ भी है, ये पॉसिबल है। आपको ये नहीं करना है, आपको ट्राई करना है। ओके ओके भैया तो स्टार्ट करिए। यस ओके मैं स्टार्ट करते हैं। स्टार्ट करिए। स्टार्ट करिए। आपको ये टेबल नहीं दिख रहा होगा तो आप स्क्रीन पे देख सकते हो। उधर आपको पूरा टेबल दिखेगा। ओके ओके महाराज लेट आउन बरी याचं त्याचं कॉम्बिनेशन पसंत महाराज ओके ओके तो इस एक्सपेरिमेंट के लिए हम कुछ बनाने वाले हैं जो आप सबको पसंद है। ओके तो नंबर 1 आप सबको पसंद है और नंबर 2 ये बोर्ड रखिए। हम क्या बनाने वाले हैं? बोलना नहीं है। स्लाइड बनाने वाले हैं। यस हम स्लाइड बनाने वाले हैं। आप क्या बनाने वाले हैं? ओके स्लाइड बनाने के लिए क्या लगता है हमको? क्या लगता है? ग्लू लगता है? यस और नो बोलो। ग्लू लगता है? पानी लगता है? स्लाइड एक्टिविटी लगता है? ग्लास लगता है क्या?
थकले का थकले पाणी पिऊ द्या ना, गरम किती होतं. पाणी द्या हो खरंच घ्या आता पाणी पटली का? आपल्या इथे गाडी पण सिंबाच्या पाणी टाकायचं. काय नाही गाडी रेंज असते ना, तरी पण मला कुठं step याच्या आपण Hands up. गस पण लावूया. दोनों hands up. पीछे आपके हाथ में दिख रहे मुझे. आपका भी. Hands up. Good. वाव And hands down. Okay. अब आप लोगों के पास थर्मोकॉल है. आपको क्या लगता है थर्मोकॉल मेल्ट होने लगेगा जब हम इसको एसीटोन के अंदर डाल दें? यस. किनको लगता है ये मेल्ट होने लगेगा? और किनको लगता है ये क्या है, ये मेल्ट ही नहीं होगा? ओके, अब मुझे ये नहीं समझना है क्यों 50% लोग हाथ ऊपर नहीं कर रहे. गलत किया तो कुछ प्रॉब्लम नहीं है. ओके, आपको क्या लगता है ये मेल्ट होने लगेगा? मेल्ट होने लगेगा तो आप ऊपर कर दो. और नहीं मेल्ट होगा, ये क्या बात है कुछ जीविका? अरे वापस बोलना पड़ेगा. 50% लोग हाथ ऊपर क्यों नहीं कर रहे? ओके ठीक है, आप नीचे. अब आपको थर्मोकॉल को ऐसा जब मैं बंद होती आपको डालना है. ठीक है, बोलो 3 2 1. ये तो मैं डालने लग गया. ये तो मैजिक है. अब आपकी बारी. ये मैजिक है. ये बोलो क्या ये कुछ मैजिक है क्या? नहीं. ओके. क्लैप. ओके, थैंक यू. मुझे कुछ ट्राई करती हूँ. ये हमारा ये है राइट. ओके, मैं इसको इसमें डालती हूँ और यहाँ पे डालती हूँ. यहाँ पे तो गोल हो गया. बाप रे.
येलो और येलो। इसके साथ खेलो के साथ स्लाइम से खेलते हो, इसे स्ट्रेच करो। स्लाइम जैसा लग रहा है ये? हाँ क्या नहीं? हाँ क्या नहीं? Yes or no? Okay, thank you. अब आप भी स्ट्रेच करो और स्लाइम जैसा लग रहा है? Yes? Yes? Okay. Audrey! Audrey! Hello! ओके, अब ये क्यों होता है? क्यों होता है? किनको पता है? ओके, ये होता है क्योंकि जब हम थर्मोकॉल एसीटोन के अंदर डालते हैं तो एक रिएक्शन होता है, एक केमिकल रिएक्शन। इस केमिकल रिएक्शन के कारण हमें बहुत smelly smell होता है। Yeah! Wow! ये smelly है, right? Yeah. Jeremiah! ये smelly है, right? क्या करूँ आपसे? नेक्स्ट एक्सपेरिमेंट करते हैं। यस, चलो हम हमारा नेक्स्ट एक्सपेरिमेंट करते हैं। मैं ये क्यों कर रहा हूँ, वो क्यों कर रहा हूँ? मैंने सिर्फ ये टेबल के ऊपर रखा, फिर ये निकाला और आपको अभी तक सोच रहे हो क्या कर रहा है? करेक्ट? करेक्ट है तो हंसो तो थोड़ा। तो ये एक्सपेरिमेंट एक चैलेंज होने वाला है। हमारे पास एक बॉटल है, इसको स्क्वीज करे बिना हमें ये उल्टा कर इस बकेट के अंदर सबसे जल्द खाली करना है। कौन ट्राई करना चाहेगा? मामा मिल्क एक्टिविटी शुरू। डबल टॉपिंग आटे दिन खींचा टाकून देतो 2-4 मिनिटं काढली ना जाऊन पडून गेलो आपलं थोडंफार आधी उठला नाही पाण्याचं काम सांग
आपको कुछ चाहिए? इसके लिए क्या चाहिए? स्ट्रॉ चाहिए। हमें स्ट्रॉ मिलेगा इसके लिए। स्ट्रॉ स्ट्रॉ दे दो। आपको कुछ चाहिए? ओके। हँग झाला काय मोबाईल तो आप दोनों ट्राई करोगे, ओके? आप पहले ट्राई करोगे, मयुरेश ओके? ये आपके लिए बॉटल, तो मुझे एक बार चेक करने दीजिए। नाहीचं पाणी मी ले। म्हणले पाणी Oh my God, ये सब फुल फुल है। ठीक आहे अरे मग आपल्याला सांगा त्याच्यावर पाटलं पण नाही ट्रॉफी छान मुझे थोड़ा सा खाली करना पड़ेगा। चलो, ये पहिले परफेक्ट पाणी है। घेऊन या, ठीक आप आहे ये पहिले लो, पाणी अब ये मग ले। This is for you. And चलो। बस सब इक्वल हो गए। आप ट्राई करोगे पहले क्या? ओके। टाइमर 3, 2, 1 स्टार्ट। ये 30 सेकेंड। थैंक यू सो मच अब आपकी बारी। नहीं, पहले आपने स्ट्रॉ स्ट्रॉ पहले आपने, मुझे आपको लास्ट लेगा। आपके लिए स्ट्रॉ ये है अभी के लिए। 3, 2, 1 शुरुआत। Okay. 3, 2, 1 stop। 12 water ले लो। ओके, 12 सेकेंड। और किसको इससे फास्टर तरीका पता है? नीचे बैठ जाओ, खड़े हो जाओ। हाँ, नहीं नहीं, ऊपर बताओ, सिर्फ खड़े हो जाओ। आपने जबरदस्ती को बोला था। और ये माइक उनको दो, ये और लेकर आए। ये माइक उनको दो और उनको पूछो क्या है आपका आइडिया, मुझे बोलो। उसको हिला के फटाफट बनाना। पहले हिलाना है या बाद में उल्टा करने के बाद? पहले ठीक है। आपके पीछे को माइक दो और उनका आइडिया। ये उल्टा करना और उसको हिलाना। आ जाओ। आपका तरीका मुझे पता है, इसलिए आपको लाभ ले रहा हूँ। पहले मुझे 12 सेकंड से फास्टर तरीका ढूंढने दो, फिर उससे भी फास्टर तरीका इनके पास है, फिर उससे भी फास्टर तरीका मेरे पास है। सो ये आपके लिए है वाटर। ओके, 3, 2, 1 गो। पता है तो किससे रिप्लेस हो सकता है? कुछ अलग चीज से। अब हमने क्या किया? इसको रिप्लेस किया हवा से, करेक्ट? मुझे समझेगा नहीं, आपको यस बोलना पड़ेगा, करेक्ट? जब पहले में ऐसे किया था, दूसरे में भी ऐसे किया था, स्लैंटेड से, तो उसके कारण हमें बबल्स दिखे थे जो ऊपर जा रहे थे। इसके कारण पानी नीचे आ रहा था। फिर तीसरा है, उन्होंने घुमाया, करेक्ट? खाली करना घुमाया, इसके कारण क्या हुआ? एक ते नंतर टोर्नेडो बॉम्ब बना वापरा इसके अंदर। इसके कारण हवा डायरेक्ट ऊपर आया। फिर वो छोटा सा किधर है वो? यस, आपने क्या किया? एक स्ट्रॉ लिया, इसके अंदर डाला, उसको उल्टा किया। इसके कारण क्या हुआ? स्ट्रॉ एक डायरेक्ट पास था हवा के लिए, उसको एक डायरेक्ट रास्ता था हवा ऊपर जाने के लिए। इसके कारण जो बबल्स थे वो डायरेक्ट बीच में आकर ऊपर जा रहे थे, तो रास्ता थोड़ा
साथ मारनी हार निकला और वो भी सबसे जल्द, क्योंकि मैं जो हवा डाला था वो भी जल्द डाला था। सबको समझ आया? मजा आया? एक्साइटिंग था? नेक्स्ट एक्सपेरिमेंट करेंगे? करें ना? तो चलो हमारा नेक्स्ट एक्सपेरिमेंट करते हैं जो जीविका मान नहीं करता। बंद करू का राहू द्या बंद नाही करायचा बंद घ्यायचं नाव घ्यायचं निघून चालले ठीक आहे काय करू मी ते चाक्के फ्रेममध्ये बसलेलं राहता एकही फ्रेमच्या फोटो सांगणं बंद करून टाकेल डायरेक्ट चुकीच तुम्ही सांगूच नका स्वतःच होतच घुसतो आपण काय करावं आता मागे गंमत होतो मी नाही बोलू शकत नाही त्याचं लायसन मी अजून त्याचं लायसन ते सगळं आहे ते त्याचं लायसन ओके ऐसा लगा ऐसा ऐसा लेवे डायरेक्ट और बस ठीक है ओके ओके हमको ना वर्ल्ड के एक्सप्लोरिंग करने वाले ओके राइट 3 2 अरे काम आलो तेरे आए रे शाम गोष्टी पद्धतशीर ते आपल्याला हमें खाने में डालते हैं इसमें क्या डाले हम नमक डालते तो क्या होता है केमिकल रिएक्शन होता है ये क्या है नमक और कोकोकोला के बीच इससे क्या होता है बबल्स आने लगते हैं क्यों एक केमिकल रिएक्शन होता है जिससे बबल्स आने लगते हैं और को बाहर निकल जाता है ये क्या होता है एक मॉलिक्यूल आप सबको मजा आया
यायची रात पाणी शिपाई तपास रे कोण बाई यायची? शिपाई यायची. पाणी तपास बाई या माणसानं काय व्हिडिओ घेतला मी कुठले चांगला घ्या आम्ही दोघं आले पाहिजे कामाला ते उभे राहू दे ना तरी सर सर इकडे हा द्या बंद करून टाईम पब्लिक कार्यक्रम कोणता काही काय या सध्या आपण कार्यक्रमाची फोन करते ते मी कसं समजलं पाहिजे कार्यक्रम ते वेटिंग होती लाईटिंग करून करा फक्त टेन झाला आमचा घ्या बस अरे दिलं हो काय रे बाबा करू का मग? क्या व्हिडिओ येतोय हेलो मागच्या नारात येशील हवे रे हमारे पास ये क्या है हो क्या है तिथं लाईव्ह कॅमेरा झूम करे आणि ये क्या है चालतं ते और ये क्या है बाजू ये क्या है ये कितने चीज है आपको ये तीन चीजों को हर एक पर्सन एक साथ बैलेंस करना है अब कर पाओगे क्या इन तीनों को एक पर्सन एक साथ बैलेंस कौन ट्राई करना चाहेगा पहले आप अब सब सही से तो कौन ट्राई करना चाहेगा पहले आप पहले फिर आप ओके चलो शुरुआत करो दिस इज दैट टाइमर 1:30 1:30 ओके तीनों चीजों को एक साथ बैलेंस करना हाँ और 3 2 1 go मी तुम पडतो फक्त कॅमेरा बंद करू का? जाऊन दे कॅमेरा बंद करतो आवाज येणार नाही त्याचा. आवाज सेकंड आवाज आता याचा आवाज इथपर्यंत येणार नाही. म्हणून मग हा आहे ना नुसतं रे याची क्लॅरिटी तर फक्त ट्रिक सांगून देतो. सिखा दिया क्या लेसन वाह हो गया नहीं ये तो इधर से भी हो सकता है और ये इधर से भी हो सकता है तो इसका सिर्फ एक है बस 3 चीज सेट करें और ये इसमें से 2 सेट करो
Teacher? Yes. What is center of gravity? What is center of gravity? अरे Yes. खरं आहे. किती होतं नाही तो उभा. What is center of gravity? क्या है center of gravity? भाई जवळ पकड़ो फोन. नहीं पता? बता या नहीं? चला घ्या माईक काय सेंटर ऑफ ग्रेविटी एक ऐसी चीज है जहाँ मास दोनों इक्वल, पुश एंड पुल दोनों इक्वल हो जाते हैं. इसमें सेंटर ऑफ ग्रेविटी इधर था. कैसे? इधर का जो पुल और इधर का जो पुल वो इक्वल हो गया. इधर में बैलेंस हो गया. कैसे? Well, इसका सेंटर ऑफ ग्रेविटी इधर से पुल और इधर से पुल इक्वल होगा. बट मैं इसको सेंटर ऑफ ग्रेविटी नहीं कहूँगा. क्यों? ये क्यों नहीं सेंटर ऑफ ग्रेविटी? Well, इधर आपने सेंटर ऑफ ग्रेविटी पुल एंड पुश का किधर डिसाइड किया है? इधर तो पुश एंड पुल किधर नहीं है. ये सिर्फ आपने एक बैलेंसिंग पॉइंट ढूंढा है, नॉट बैलेंसिंग सेंटर ऑफ ग्रेविटी पॉइंट. सबको समझ आ गया? Yes. Yes. समझ में आया? Yes. मजा आया? समझ आ गया? करेक्ट? 34 मिनिटं. So, मजा आ गया, पसंद आ गया. और आपको और साइंस एक्सपेरिमेंट कैसे देखते हैं तो हमारा YouTube चैनल पे जे पढ़ता है. क्या है? हाँ बोलो बोलो. क्या है? जे पढ़ता है. क्या है? क्या? इधर आप ऐसी फर्स्ट इंटरेस्टिंग साइंस एक्सपेरिमेंट देख सकते हो जो आपको कुछ सीखने को मदद करेगा. So, thank you so much आपने अपॉर्चुनिटी दिया. Thank you so much. आपने बहुत appreciate किया. बहुत मुझे आपसे कुछ सीखने को मिला. Thank you. बंद करू चालू बंद केलं तर काम नाही डायरेक्ट 3-4 लाखात चालू. हा एवढं तेवढं मोठा आला की आता हॅलो कसं कसं वाटलं? छान छान वाटलं? काही शिकलात तुम्ही? काही लर्न केलं? घरी जाऊन ट्राय करा. आपल्याला थोडा टाइम कमी पडला कारण आपल्याला एकच तास भेटला. एका तासात 5 पेक्षा जास्त एक्सपेरिमेंट होत नाही, कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तर जितकं भेटलं पण आपल्याला मदत झाली का काय समजायला? खरंच आवाज खूप लहान आलाय. ज्यांनी मान्यवरांनी आम्हाला इथं स्कूलमध्ये प्रोग्राम करण्यासाठी मदत केली अशा सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद करते. आणि सर्व शिक्षक ज्यांनी खूप शांततेने मुलांना बसवून ठेवलं त्यांच्यासाठी तुमच्या सर्वांचा पण धन्यवाद. आणि ही जी भावीची पिढी आपली मुलं त्यांना सर्वांना धन्यवाद. तुम्ही खूप शांत बसले आहात त्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांकडून थँक्यू. आणि आमची टीम ज्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही काहीही करू शकत नाही त्यांना पण खूप खूप धन्यवाद. प्रोग्राम चांगल्या पद्धतीने पार पडला त्याच्यासाठी सगळ्या स्टुडंटला खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.
खूप खूप धन्यवाद. विद्यार्थ्यांनी सांगण्याचा द्यायचं आहे, तुम्हाला पुढील सूचना दिल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रम त्यांच्या मातोश्री ममताजी जैन यांनी प्रात्यक्षिकासह आपल्याला जे काही करिअर मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांचे काही प्रात्यक्षिकही करून दाखवले, ते अत्यंत उत्कृष्टरित्या आणि त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्कीच होईल. ते संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी घडवून आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय अशोक शेट्टी बागमार यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देईन. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आपल्या संस्थेचे कार्यकारी संचालक आदरणीय प्रवीण जाधव, बालभारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष आदरणीय प्रीतमजी देशमुख, या संस्थेचे संचालक चेतेश्वर, त्याचप्रमाणे या बालभारती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम, जनता इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य बलसर सर, पर्यवेक्षक मुसीर सर आणि बागवान सर यांच्या सभेत आलेले मान्यवर अभयजी सुराणा, मानवचंद सुराणा, किशोरजी बापना यांचाही मी मनापासून आभार मानेन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधव अशोकजी निकम, बाळासाहेब आसोले, जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय आणि बालभारती पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी जनता इंग्लिश स्कूल आणि बालभारती पब्लिक स्कूल यांच्या वतीने आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो. मी ममताजींना विनंती करेन की आजचं जे काही आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याची लिंक फक्त आमच्यापर्यंत पाठवा, म्हणजे आम्हाला याच्याही पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आव्हान आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचवता येईल. म्हणजे आपल्या सिमरन जे मॅडम आहे त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ती लिंक जर आपली आली आजच्या कार्यक्रमाची तर ती आपण सर्व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. या ठिकाणी बालभारती पब्लिक स्कूलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण 2 मिनिटं थांबवतोय, कारण त्यांचे पालक आलेले आहेत. समोर बघा. आता जनता इंग्लिश स्कूलचे जे विद्यार्थी आहेत, पाठीमागे जे मुलं आहेत, फक्त मुलं बसा तुम्ही खाली. मी आदरणीय साहेबांना सांगू इच्छितो की हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की उदाहरण फोटो काढून घेतो. हां